मुलींना शिक्षण फ्री किंवा मुलींना ₹0 मध्ये शिक्षण ही योजना तुम्ही कित्येकदा ऐकली असेल. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा याचा आपल्याला फायदा मिळवण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणत्या मुलींना ही योजना फायदेशीर असणार आहे आणि कोणती मुली यासाठी एलिजिबल असणार आहेत, हे सर्वच्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव यश आराध्य. मी MHT CET काउन्सिलिंगमध्ये 7 वर्षापासून काम करतोय आणि यावर्षी सुद्धा ज्या मुलांना इंजिनिअरिंग, फार्मसी, नीट अशा स्पर्धा परीक्षेतून चांगल्या एखाद्या कोर्समध्ये जसं की इंजिनिअरिंग, फार्मसी, नीट यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांना मी 100% युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मदत करत जाणार आहे. तुम्ही कित्येकदा ऐकलं असणार आहे की सरकारच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आपल्याला ऐकायला भेटतात आणि त्यातली सगळ्यात गाजलेली स्कॉलरशिप म्हणजे मुलींना पूर्णपणे फीस माफ करणारी स्कॉलरशिप. आज या योजनेबद्दल आपण समजून घेऊया आणि कोण कोण या मुली यासाठी एलिजिबल असणार आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये सर्वात महत्वाचं असतं एक डॉक्युमेंट. तो डॉक्युमेंट ज्याच्याकडे असेल त्याला ही सवलत मिळते म्हणजे मिळते. सगळ्यात पहिले समजून घेऊया की ही स्कॉलरशिप आहे कुणासाठी. ही स्कॉलरशिप प्रत्येक महाराष्ट्रातील मुलीसाठी आहे किंवा मुलींसाठी आहे जे पुढे 12वी नंतर एज्युकेशन घेणार आहेत. त्यातल्या त्यात जे टेक्निकल कोर्सेस करणार आहेत, जसं की समजू शकता इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा मेडिकल अशा कोर्सेसमध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे. मग यामध्ये काय होणार आहे तर मुलींची 100% ट्युशन फीस ही माफ होणार आहे. 100% म्हणजे तुम्हाला 0% ट्युशन फीस भरायची आहे, ज्याचा लाभ आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलींना होणार आहे. मग यामध्ये काही कॅटेगरीची अट आहे का? अजिबात यामध्ये काही कॅटेगरीची अट नाहीये आणि मी डिटेलमध्ये यावर स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणारच आहे. त्यात मला कित्येक लोकांचा प्रश्न येतो की दादा पर्सनल काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे? तर त्याचे रजिस्ट्रेशन आताही सुरू आहेत, अजून आम्ही लॉन्च करायचे आहे. तर जे मुलं खरंच इंटरेस्टेड आहेत, आम्ही अशा सगळ्या सवलतींचा तुम्हाला लाभ घेऊन देण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही तुमची फॉर्म फिलिंग, तुमचं रजिस्ट्रेशन हे सगळी प्रोसेस आमच्याकडे असते. सो ज्यांना याच्याबद्दल अधिक माहिती हवी आहे त्या लोकांनी आमची सारथी आमच्या बॅचचं नाव आहे, त्याबद्दल तुम्ही माहिती या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून घेऊच शकता. सो आता आपण जाणून घेऊया की याच्यासाठी कॅटेगरी कोणती लागते. लक्षात घ्या, आपण जर विचार केला SC, ST या कॅटेगरीच्या मुलींना ऑलरेडी स्कॉलरशिप अवेलेबल आहे, त्यामुळे त्यांना या स्कॉलरशिपची गरज पडत नाही. आता या स्कॉलरशिपचा फायदा कुणाला होतो? प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीला ज्याची कॅटेगरी ओपन आहे, OBC आहे, SC-BC आहे किंवा बाकी इतर कोणती कॅटेगरी असेल ज्यामध्ये तुम्हाला 50% सवलत किंवा कोणतीही सवलत मिळत नसेल, तर मात्र प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीला याची सवलतचा तुम्हाला फायदा मिळणार आहे आणि 100% तुम्हाला याच्यातून स्कॉलरशिप मिळणार आहे. सो लक्षात घ्या, कॅटेगरीची यामध्ये तशी काही बघायला अट नाहीये, कारण ज्या कॅटेगरीज या स्कॉलरशिपमध्ये मेन्शन केलेल्या नाहीयेत जसं की SC, ST, NT1, NT2, NT3 या कॅटेगरीजला ऑलरेडी महाराष्ट्र शासनाची आधीपासूनची स्कीम आहे की 100% स्कॉलरशिप असतेच. त्यामुळे या कॅटेगरीचं नाव तुम्हाला या GR मध्ये दिसणार नाही, पण बाकी सगळ्या कॅटेगरीचं दिसेल, पण त्यांना ऑलरेडी स्कॉलरशिप असल्यामुळे त्यांचं नाव नाहीये. बाकी प्रत्येक महाराष्ट्रातील मुलीसाठी याचं नाव आहे आणि प्रत्येकाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे. मग ही झिरो फीस म्हणजे खरंच झिरो फीस होती का हे थोडंसं पहिले समजून घेऊया. मी एक उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. जेव्हा मी एक उदाहरण सांगेन VIT कॉलेज, ठीक आहे, VIT कॉलेज पुण्याचं समजा, या कॉलेजची फीस ही 2,12,000 समथिंग आहे, ठीक आहे. आणि मग या फीस मध्ये 2 कॉम्पोनंट्स असतात. कोणत्याही कॉलेजच्या फीस मध्ये 2 प्रकार असतात. एक असते ट्युशन फीस आणि दुसरी असते डेव्हलपमेंट फीस. सो ही जी ट्युशन फीस आहे ही माफ होणार आहे. मग दादा डेव्हलपमेंट फीसचं काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही कॉलेजची ट्युशन फीसच जास्त असते. उदाहरणार्थ बघायला गेलं तर VIT ची ट्युशन फीस जी आहे ती 1,80,000 आहे आणि डेव्हलपमेंट फीस ही 30,000 आहे. आता दुसरं मी एखादं कॉलेज बघितलं, समजा DY पाटील बघितलं, तर त्याची एकूण फीस, टोटल फीस 1,55,000 आहे. समवेअर अराउंड, मी ॲक्युरेट फिगर्स नाही सांगत, आपण एक अप्रॉक्सिमेटली पकडूया, 1,55,000 आहे. त्यातली फक्त 15,000 डेव्हलपमेंट फीस आहे, बाकीची उरलेली सगळीच्या सगळी ट्युशन फीस आहे. म्हणजे असं म्हणता येणार नाही की झिरो फीस, पण बऱ्यापैकी झिरो फीस, ठीक आहे. 15,000 20,000 एवढीच तुम्हाला फीस लागणार आहे, जी की एका काळी तुम्हाला 2 लाख किंवा 1.5 लाख अशी फीस लागणार होती. ती आता फक्त आणि फक्त 10,000 15,000 एवढीच लागणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलींसाठी हा फायदा असणारच आहे. त्याच्यानंतर मग याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात? सगळ्यात महत्वाचा याला लागणारा एक डॉक्युमेंट आहे, मी तो सांगतो की तुमचा उत्पन्नाचा दाखला हवाय, तोही 8 लाखाच्या आत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात याचा काहीही इश्यू नाहीये, पण जर तुमच्याकडे 8 लाखाच्या आत असलेला उत्पन्नाचा दाखला असेल आणि मग तुम्ही या स्कॉलरशिपसाठी 100% एलिजिबल आहात, तुमची 100% ट्युशन फीस माफ होणार आहे. तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, तुम्हाला 10 ते 15,000च तुम्हाला फीस भरावी लागणार आहे.
आता यामध्ये एक ट्विस्ट आहे की काही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हे मिळत नाही, त्यावर आपण लगेच डिस्कस करूया. पण डॉक्युमेंट्समध्ये सगळ्यात महत्वाचा लागणारा डॉक्युमेंट म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट, ज्याच्यात 8 लाखाच्या आत असलेलं तुमचं इन्कम सर्टिफिकेट हवंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं महाराष्ट्राचं डोमसाईल असणं गरजेचं आहे. म्हणजे जे मुली महाराष्ट्राच्या आहेत त्यांच्यासाठीच ही सवलत आहे, बाहेरच्या राज्यांसाठी ही सवलत नाहीये. त्यामुळे 2 महत्वाचे डॉक्युमेंट्स मी सांगेन, इन्कम सर्टिफिकेट आणि डोमसाईल असणं बंधनकारक आहे. बाकी मग रेग्युलर डॉक्युमेंट्स, नॅशनॅलिटी, डोमसाईल यावर मी वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत कॅटेगरी वाईज, तुम्ही तो व्हिडिओ बघा. पण हे 2 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील तरी स्कॉलरशिप तुम्हाला 100% मिळणार आहे. त्याच्यानंतर कोणत्या कॉलेजला ही स्कॉलरशिप मिळते? आता यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे. लक्षात घ्या, कॉलेजेसचे 2 प्रकार असतात. मी सोप्या सोप्याने जर तुम्हाला सांगायला गेलं, एक प्रकार कॉलेजेसचा म्हणजे जे सीईटी सेल थ्रू ऍडमिशन करतात. सीईटी सेल म्हणजे मार्काप्रमाणे ऍडमिशन होतं. हे जे मी कॅपराऊंड प्रोसेस सांगतोय, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3, कॅपराऊंड 4, हे जे सीईटी सेल गव्हर्नमेंट प्रोसेस घेतं, या कॉलेजेस एक प्रकार आहे. आणि दुसरे आहेत युनिव्हर्सिटी. आता जसे MIT तुम्ही पकडू शकता, MIT वर्ल्ड युनिव्हर्सिटी, DY पाटील मुंबई युनिव्हर्सिटी, KJ सोमय्या युनिव्हर्सिटी, यांच्या फीस 3-3 लाख आहेत. पण इथे कोणतीही स्कॉलरशिप मिळत नाही, कारण या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला स्कॉलरशिप नसते. जे ऍडमिशन महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरून होतात, म्हणजेच कॅपराऊंड थ्रू होतात, म्हणजेच काउन्सिलिंग थ्रू होतात, त्यांनाच ही स्कॉलरशिप मिळणार आहे किंवा त्याच सीट्सला किंवा त्याच कॉलेजेसला मिळणार आहे. सो बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीज कमी आहेत आणि कॉलेजेस जास्त आहेत. त्यामुळे नॉर्मल कोणतंही, मग ते ऑटोनॉमस असू द्या, नॉन ऑटोनॉमस असू द्या, पण जे जे कॉलेजेस महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरून ऍडमिशन करवतात ते ऑलमोस्ट 350 आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंगचं मी बोलतोय, त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याच्यानंतर हे कॉलेज तुमचं आय होप क्लिअर आहे. सो प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कोणतीही असू दे, त्यामध्ये तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाही, याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. कारण बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन होतं की MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला मिळणार नाही, पण MIT आळंदीमध्ये घेतलं का मिळणार आहे? कारण MIT आळंदीचे ऍडमिशन हे महाराष्ट्र शासनाच्या काउन्सिलिंग थ्रू होतात, म्हणजे सीईटी सेलच्या काउन्सिलिंग थ्रू होतात. पण तेच दोन्ही पुण्यामध्येच आहेत. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आहे, याच्या ऍडमिशन डायरेक्ट होतात, ते त्यांचं कॉलेज करतं. तिथे 3.5, 4, 5 लाख अशी फीस आहे. तिथे काहीही सवलत आपल्याला मिळत नाही. सो प्रत्येक मुलीने प्रयत्न केला पाहिजे की आपल्या मार्कावर चांगल्यात चांगलं कॉलेज घेऊन तिथे ही सवलत मिळवली पाहिजे. कारण एकीकडे तुमची इंजिनिअरिंग 15 लाख 20 लाख एवढा खर्च होणार आहे, आणि जर तुमचं महाराष्ट्र शासनातून तुमचा हा नंबर लागला तर तुमचं एज्युकेशन हे फक्त 25-30 हजाराच्या आत होणार आहे. सो याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि पुन्हा शेवटचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो, ओपन कॅटेगरीला ही फीस स्कॉलरशिप अवेलेबल आहे का? येस, जरी ओपन तुमची कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, SCBC कॅटेगरी असेल, किंवा मी म्हणेन कोणतीही कॅटेगरी असेल, आणि जर तुमच्याकडे 8 लाखाच्या आतील उत्पन्नाचा तुमच्याकडे दाखला असेल आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, म्हणजेच तुमच्याकडे महाराष्ट्राचा डोमसाईल असेल, 100% ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त त्या कॉलेजची ट्युशन फीस भरायची आहे, की तीच जास्त मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यामुळे आपलं म्हणू शकता की तुमचं शिक्षण बऱ्यापैकी फ्री मध्येच होत आहे. आता प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्यांना माझी एक खूप महत्वाची सूचना आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांचं काम केलेलं आहे. इतके वर्ष असं होतं की मुलींना थोडंसं पुण्यामध्ये पाठवणं, मुंबईमध्ये पाठवणं थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण साहजिक विचार होता की एवढा खर्च कसा करायचा, किंवा राहणं आलं, खाणं आलं, त्याच्यानंतर कॉलेजची फीस आली. पण आता माझी प्रत्येक पालकांना विनंती आहे की आता मुलींना बिनधास्त पुण्यामध्ये पाठवा किंवा मुंबईमध्ये पाठवा. हे मनातून काढून टाका की हे शहर अनसिक्युअर आहे, कित्येक मुली इथे ऑलरेडी शिकतायत, आणि आता हे मनातून बाजूला काढा, कारण आता आपल्याला फीस कमी भरावी लागणार आहे. आणि जर तुमच्या मुलीला चांगली टक्केवारी आली असेल तर ते तिचं करिअर बदलू शकते. मी पुन्हा सांगतो, जर मुलींना टॉप कॉलेज मिळत असेल तर तुम्ही 100% मुलींना पुणे मुंबईमध्ये पाठवा. त्यांच्या आयुष्याचं करिअर बदलणार आहे, ते स्वतःच्या पायावर उभे राहतील, आणि आता आपल्याला फीसची पण सवलत आहे. सो प्रत्येक पालकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला माझी विनंती आहे की या सवलतीचा पूर्णपणे फायदा घ्या. मी एक स्पष्ट सांगेन की बघा, कित्येक राज्यातून लोक आपल्याकडे पुणे मुंबईला शिकायला येतात, पण आपलं राज्य पुण्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये पुण्यासारखी सिटी आहे, आपल्या राज्यामध्ये मुंबईसारखी सिटी आहे, पण आपण लोकच घाबरतोय इकडे येण्यासाठी. सो माझा प्रत्येकाला सल्ला आहे की प्रत्येकाने प्रयत्न करा की आपल्या मुलींना पुणे मुंबई येथील चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये जर त्यांना ऍडमिशन मिळत असेल तर थोडासा आज आपल्याला त्रास होईल,
पण त्यांचं हे करिअर सेट होणार आहे. एखाद्या मुलीला जर कमिन्स सारख्या कॉलेजमध्ये, PICT सारख्या कॉलेजमध्ये, VIT सारख्या नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर तिचं त्याच्यातून करिअर सेट होतं. गावाकडे हे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत नसतात. सो या स्कॉलरशिपचा प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे. या स्कॉलरशिप संदर्भात तुम्हाला काहीही डाऊट आला तर तुम्ही नक्कीच मला कनेक्ट करू शकता. काही अडचण आली तर मी तुमच्या सोबत राहणार आहे. आता या स्कॉलरशिप बद्दल मी शेवटची माहिती सांगतो की याला अप्लाय कसं करायचं किंवा ही मिळती कशी. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशनला जाल, समजा एखाद्या कॉलेजची फीस 1,50,000 आहे, म्हणजे 1,50,000 आहे, आणि समजा त्याच्यामध्ये ट्युशन फीस ही 15,000 आहे. 15,000 ही ट्युशन फीस आहे आणि 1,50,000 त्या पूर्ण कॉलेजची फीस आहे. तर तुम्हाला फक्त 15,000 भरावे लागतात. बाकीचे पैसे गव्हर्नमेंट त्या कॉलेजला पाठवत असतं. तुम्हाला पूर्ण फीस भरायची गरज नाही. म्हणजे ज्या मुली याच्यासाठी एलिजिबल आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे 8 लाखाच्या आतील आणि डोमसाईल आहे, त्यांच्या पालकांना फक्त 15,000 ते 20,000 रुपये पहिल्या वर्षीचे आणि असं 4ही वर्षीचे तयार ठेवायचे. 20,000 मी जास्तीत जास्त सांगतोय. बऱ्यापैकी कॉलेजचं 8,000, 10,000, 12,000 एवढंच, 8, 10 और 12 मॅक्झिमम एवढंच. काही कॉलेजेसची मात्र 20,000च्या आसपास तुम्हाला फीस पडेल. पण यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की कोणतं कॉलेज घ्यावं, कोणते ब्रांचेस घ्याव्या, कॉलेज लिस्ट कशी बनवावी किंवा फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला अडचण येणार असेल, तुम्ही आमच्या काउन्सिलिंग मध्ये तुम्ही येऊ शकता. आम्ही तुम्हाला पर्सनली गाईड करू. आम्ही तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट तुम्हाला भरून देऊ, जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण तुमच्या ऍडमिशन मध्ये येणार नाहीये. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्रत्येक जे तुमच्या शेजारी असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील, प्रत्येक मुलींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त पालकांना याची माहिती भेटेल आणि जास्तीत जास्त मुली ज्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत, चांगले मार्क्स आहेत, जे चांगलं करिअर करू इच्छितात, ते पुणे, मुंबईमध्ये, शहरामध्ये येऊ शकतील आणि त्यांना या सगळ्या संधींचा फायदा मिळणार आहे. अजून एक स्कॉलरशिप असते, मी सांगायचं राहिलं की 30,000 रुपये तुम्हाला राहण्याचा भत्ता सुद्धा मिळतो. ठीक आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 30,000 रुपये तुम्हाला राहण्याचा पण भत्ता मिळतो. मी यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. पण अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप मधून आपलं शिक्षण बऱ्यापैकी मी म्हणेन की शिक्षणाचा जर 100% खर्च असेल तर 70 ते 80% खर्च हा सरकार करत आहे. तर आपण तो 20% करून आपण आपल्या मुलींना किंवा माझ्या मी बहिणींना म्हणेन चांगलं सशक्त केलं पाहिजे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, काही पालकांना थँक्यू किंवा असं काही टाईप करता येत नसेल, जसा व्हॉट्सअपला थंब देता तसं नुसतं कमेंटमध्ये थंब जरी दिलं तरी मला तुमचं नाव समजतं आणि माझा मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतो. सो ऍटलीस्ट थंब द्यायला मात्र तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.